वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सो व्लॉगची सुरुवात कामापासूनच आहे. सकाळी सकाळी उठलो, सकाळी सकाळी यांना पोहे करून दिले आणि म्हटलं जरा आज आहे, आज 9 तारीख आहे, 9 नोव्हेंबर आहे आणि संडे आहे आज. आणि यांना सकाळी सकाळी पोहे करून दिले. तर म्हटलं चला आज थोडंसं नाही का फ्रीजची सफाई करावं, जरा खूप पसार आहे. थोडंसं केकच्या गोष्टी काही इथं ठेवलेल्या आहेत त्या थोडंसं आवरून वगैरे घेते. किचन गच्च भरलाय, गच्च भरलाय किचन. तर मी ना आता फ्रीजची सफाई करून देते. म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करावा, कारण की आज आहे संडे आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज कुठेतरी बाहेर जाणार आहेत आम्ही. तर बाहेर कुठं जाणार आहे तर मूवी बघून त्यानंतर काय काय गोष्टी होणार आहेत तर त्या मलाही माहिती नाही. मी सुरुवात करून दिलेली ब्लॉगला. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला मग बघत राहा. सो मी आता इथलं सगळं पुसून घेते. बरं वाटतं जरा क्लीन असलं ना, मला मनाला एक वेगळंच समाधान येतं क्लीन असलं का घर. तर मी काय करते आता हे सगळं हे करून घेते, क्लीन करून घेते. दिवाळीचं फराळाचं आहे ना ते छोटं छोटं असं एक चकल्यात शिल्लक एवढंच राहिलं तर ते काढून घेतलेलं आहेत. आता फ्रीजचं सामान सध्या इथं ठेवून दिलेलं आहे. मग बाकीचं सगळं आवरून झालं का मग त्यानंतर पुसून सगळं काचा वगैरे पण धुवून ठेवलेल्या आहेत. तर ते लावून घेईल नंतर मी काचा वगैरे आणि मग फायनल दाखवेल तुम्हाला कसं मी फ्रीज सेट केलेलं आहे. इकडं मुली काय करते, ए पिल्ल्या काय चाललंय? आता यांचं बघा, आता संडे असला काय असं असतं, उशिरा उठायचं, उशिरा. आता दोघींनी आता आंघोळ करणार आहेत दोघी जणी मस्त. आता टाइमपास आता चालू राहील बघा आता यांचा. हा का लेहेंगा नाही म्हणत त्याला बेटा, त्याला हे म्हणतात ते सविता मामीन दिलाय तो काय म्हणतात त्याला. चलो अभि तर तुमचं पण आता फायनल लुक दाखवू. तुम्ही दोघे आंघोळ करून या, तयार बियार व्हा, मग तुमचं फायनल लुक दाखवू. हा चला जा. चला मी आवरून घेते, तुम्ही बघत राहा. ह्या टमाट्यांवरून ना मला आठवण आली यार, माझी बालपणची आठवण. आठवण म्हणजे मेमरी आहे. असतं कोणाकोणाला ते वेळ असतं काही काही गोष्टी खाण्याच्या. तर मला आहे ना टमाटर खायचं ना प्रमाणाच्या बाहेर वेळ होतं, प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे मी इतके टमाटर खायचे ना लहानपणी, खूप खायचे, खूप बसून बोलते. हा तर मला ना टमाटर खायचं खूप वेळ होतं. म्हणजे मी इतके खायचे ना, म्हणजे घरात मम्मी माझी काकू असं आमचं जवळजवळच घर होतं. जवळजवळ म्हणजे नाही एकाच घरात मध्ये पार्टिशन केलेलं होतं. इकडं काकू इकडं मम्मी असं राहायचं. तर मी इतके टमाटर खायची प्रमाणाचे बाहेर. मला खूप आवडायचे, मी वेड्यागत खायचे. तर मम्मी आणून ठेवायची, मम्मीचे पण संपून जायचे. काकू आणायची ना, काकूचे पण हळूहळू गपचूप घेऊन काय करायचे संपून टाकायचे. काकू ना मला नसती ओरडायची नाही का, सगळे म्हणायचे बाई रुपाली ना एकही टमाटर राहू देत नाही घरामध्ये, भाजीला एकही टमाटर शिल्लक ठेवत नाही. तर आता एक गेलं त्यामुळे हा मग मला सगळेजण म्हणायचे नाही का की यार ही रुपाली ना घरात एकही टमाटर ठेवत नाही, भाजीला एकही टमाटर शिल्लक राहत नाही. तर मग माझी आत्या अशी यायची, सुरतला राहते माझी आत्या. मग अशी यायची, खूप दिवस राहायची. आणि मग माझी आत्या काय करायची, सोमवार बाजार भरायचं देवाली गावामध्ये बघा, सोमवार बाजार भरायचं. तर तिकडनं नाही का मग 2-2 किलो असे टमाटर माझ्यासाठी खास आणून द्यायची. ते म्हणायचे तिला बोलू नका, तिला खाऊ द्या नाही का असं. तर मग मी खूप खायची, मला फार आवडायची यार. काय माहिती ते वेगळंच लहानपणाचं म्हणतो ना आपण, एक वेगळाच वेळ असतं खायचं नाही का कुठल्या गोष्टीचं. प्रत्येकाचं असेल. तुमचं काय होतं, तुम्हाला लहानपणी कुठली गोष्ट जास्त आवडायची मला नक्की कमेंट्स करून सांगा. यांना मुली मध्ये परेशान करताय, तर बोलूच देत नाही. मला बोलायला आवडतं, कोणी नसतं जास्त बोलायला. तर हा मी काय म्हणत होते, हा टमाटर तर एक आवडायचे. आणि मी जेव्हा म्हणजे लहान होते असं मम्मी सांगते बरं का, की लहान होते ना तर त्यावेळेस ते छोटे केक मिळायचे बघा, खाली कागद राहायचं. ते आता भेटतात बघा पॅकेटमध्ये पूर्ण भेटत, त्यावेळेस एक भेटायचे. तो 1 रुपयाचा काहीतरी असा केक मिळायचा. तर तो मला मम्मीने का म्हणायची तुला रात्री झोपताना तो म्हणजे लागायचं. मी ते दूध टाकून मम्मी मला खाऊ घालायची. माझा इतका फेवरेट होता तो आहेच. तो मला लहानपणीचं माहिती नव्हतं, पण थोडंसं मोठे झाल्यानंतर ते टमाटरचं मला आठवतं. पण ते मम्मी म्हणते तुला फार आवडायचं. आणि मम्मी म्हणायची की तू जेव्हा झोपायची ना, म्हणजे मम्मी मला झोपवायची ना, तर त्यावेळेस गुळ शेंगदाणे एक ते मम्मी मला नाही का ते कंटिन्यूली ते तिला मला झोपताना लागायचेच. म्हणजे असं मम्मी म्हणते बरं का की मला गुळ शेंगदाणे फार आवडायचे, ते घेऊनच झोपावं लागायचे, नाही तर मग खूप रडायची. असं तसं अशा छोट्या आठवणी आहे, ते भारी वाटायचं. नंतर मोठी झाली तर पप्पाच्या खिशातनं पैसे घ्यायचे,
डेअरी मिल्क खायची. डेअरी मिल्क एक फार आवडते मला, फार म्हणजे मला दुसरी कॅडबरीपेक्षा आहे ना डेअरी मिल्क प्रमाणाची फार आवडते. काय माहिती ते वेगळंच आवड असते प्रत्येकाची वेगवेगळी. तर माझी अशी आवड आहे. तर तुमची काय काय आवड आहे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या लहानपणीची कुठली कुठली अशी गोष्टी इथे नक्की प्लीज शेअर करत जा. आणि बोलत जा यार, बोलतच नाही तुम्ही लोक, गप्पाच मारत नाही, कमेंट पण करत नाही, काही नाही, बोलत नाही, बोलत जा. तर चला आता भरपूर गप्पा झाल्या नाही तर मग मलाच उशीर होईल. मग लोक मलाच म्हणतील की तिचा पिक्चर येते पण मला सांगितलं नाही आहे. बघू आता, मला पण मग कसं म्हणतील अरे हां सगळं झालं नीला आवरायलाच वेळ लागतो. पण हे दिसत नाही कोणाला की घरातली सगळी कामं उरकायची असतात. ते आता फ्रीज काढलेलं आहे, भांडी धुवायची, पोचा मारायचा आहे. ती आमची मॅडम काय सांगत ओरडून सगळे कामं करायला सांगावं लागतात की हे कर बाई ते कर सगळं नाही का. तर आता ही सगळी कामं उरकायची. तर मग स्वतः रेडी करायचं, पहिले आधी शिवण्याला रेडी करायचं, मग स्वतः रेडी व्हायचं. मग ऐन टायमाला काय म्हणतील अरे हां या बायका वेळ लावतात असं होतं. ते बायकांच्या नावाने ते म्हणतो ना, जाऊ द्या चालूच राहतं. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा आणि हॅपी राहा सगळ्यांनी. बघू शकता अशा प्रकारे मस्त असं फ्रीज रचल्या गेलेलं आहे. खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं. खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवते, बाकीचे मसाले म्हणजे कसं काही दुसरं आत नको जायला, बाकीचं अजून ठेवायचं आहे. इकडं बघा आणि इकडं बघा, इथला पसारा आता कामाली बाई पण पडत. बापरे काय डेंजर आहे यार, सगळा हा पसारा. भांडी बघा, आता माझ्या अंगात जोर येईल बघा. मला उलट जास्त काम दिसेल ना, अजून जोर येतो. मी तुम्हाला दाखवते थांब. नमुने भरती आमच्यावर, नमुने कॉलिन कुठं वापरतील, काय कुठं वापरतील, काही नेम नाही त्याचा. भरपूर काम बाकी आहेत अजून. आणि नंतर म्हणतील काय बायकांनाच उशीर लागतो. नको जाऊ द्या, ते तुमची मुंडीच गायब होऊन जाते इथं. एवढी सगळं कामं करायची आणि मग बायकांना उशीर लागतो निघायच्या वेळेस. खूप साफसफाई केली, जे नको त्या गोष्टी डबे वगैरे रिकामे केले, चकलीचे वगैरे आगच केलं तुम्ही. पण आज परत पुन्हा थोडंसं शिल्लक राहिलेले छोट्या छोट्या ट्रान्सफर करून घेतलं. आता ही भांडी पोचा मारा करायला. संडे म्हणली का अशी काम वेळासारखी वैताग. संडे नको असं वाटायला लागलंय आज तुम्हाला. बायको कामगार विश्व झालेली आहे. दिवसभर सगळे दिवस सोडले, रविवारचाच दिवस भेटतो फक्त तिला काम करायला. आमची सुट्टीचा वाटोळा करतात आणि सुट्टीमुळे 4 दिवस माझ्या आहे बाबा. आपले काय हाल सांगा तुम्हाला, आता जाऊ द्या म्हणावं ते खरं आहे. चला. सो फायनली बघू शकताय काम तमाम केलं आहे. सगळं काही मस्तपैकी आवरून झालेलं आहे. आता भूक लागली शिवला, तर तिच्यासाठी बनवून देते ऑमलेट. तिला अंडा रोल खायचा आहे तर तिच्यासाठी अंडा रोल बनवून देते. वरती सीमाताईंनी डोसे केलेले आहेत. माझा अवतार अजूनपर्यंत खराब आहे. मला आता फ्रेश व्हायचं आहे. अजून कपडे पण बाकी माझे. आवरत यार ते फ्रीजचं सगळं आवरत मला ना वेळ गेला ना. तुम्ही तर बघितलं हा, मी दाखवलं वाटतं तुम्हाला ना. तर 12:15 झालेले आहे. आता मला फ्रेश व्हायचं आहे. अजून कपडे तर इतके नाही आहे. शिवण्याचा युनिफॉर्म आहे तो तिने काल ना पार प्रचंड एकदम मळून ठेवला होता. म्हणजे ते काहीतरी ॲक्टिव्हिटी होती, ती कलर करून तिने इतकं मळून ठेवलं आहे ना. तर आता त्याला ब्रशने घासते. काही फ्रीज वगैरे पुसले होते त्याचे कपडे वगैरे ते पटकन धुवून टाकून देते. पटकन फ्रेश होते कारण की. आणि वरती डोसे आहे ते खाऊन घेते पटकन. आणि मग पिक्चर बघायला जायचं आहे. मी रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते परत पुन्हा एकदा. तर चला. सो फायनली
साहेब आवरताय, मशीनला कपडे लावून दिलेले. अरे काय, अरे काय, अरे अरे चपडगंजू करून टाकले पार. टिकली पडली तुझी. चुपक टिकल्या पाडल्या माझ्या हिने. बघ काय पसारा बघा तो. ए बाबा, अरे इथं पार वरती टेकड्यावर चढून गेली. काय करते चपडगंजू. चंपी लाल काय, चंपू लाल कुठे नाही काय, चंपकलाल, पोपटलाल. बघी ए ए ए अरे ए हर चुप चहाला मला चुप. खरं नाही यार. बस. आणि तू हे का बरं जर्किंग घातलं शिव? दुसरं आहे ना तुझं. थंडी वाजली तर अरे दुसरं आहे की. कुठे होय दुसरं जर्किंग कुठे ठेवलं? बेड मध्ये ठेवून दिलं का मी? तेच काम असतं बेड मध्ये ठेवायचं. जीन्स जॅकेट घाल. थंडी आणि तू एवढं जीन्स वर पाय टॉप वर ते टिकली का लावली? दाखव ते तोंड दाखव. माझी मर्जी. 1 मिनिट आहे. चला मी झाले फ्रेश. आता मी ना थोडंसं ड्रेस वगैरे घालून घेते आणि आता निघायचं आहे. 1:15 झालेला आहे. आता हे म्हणताय की आवर. आता मी इतक्यात थोडंसं डोसा वगैरे खाऊन घेतला. मला राहू पण नाही दिलं डोसा. तू खाल्ला ना अंडा रोल? तर मी ना आता डोसा वगैरे थोडंसं खाल्लाय. थोडंसं पेटपूजा करून घेतली. ताईंनी पाठवला होता डोसावरून. आणि आता मी आवरते, ड्रेस वगैरे वेअर करते. बघूया जीन्सच घालणार आहे. बघते श्रेयाचा काहीतरी ड्रेस आहे तो घालून बघते. तर मी झाले आहे रेडी. श्रेयाचं स्टॉप आणि श्रेयाची जीन्स वेअर केलेली आहे. तर आता आम्ही निघतोय. तो खूप उशीर झालेला आहे पण मी व्हिडिओ काढून थोडासा टाइमपास करते असं सगळेजण मला म्हणतायत. तर माझ्या मागं सगळे लागलेले आहेत पण काय करणार, व्हिडिओ थोडंसं शूट करावा लागतो. सगळे काही मेमरीज कलेक्ट करावं लागतात. तर बहुत पप्पा असं नाही वाटत का गोव्याला चालले? तुम्ही असं वाटत ते गोव्याला चालले जसे काय एकदम. नेक्स्ट ट्रिप गोवा. चलो एक जण रेडी झालेले आहेत सगळेजण. आता आमची सवारी निघणार आहे अर्धे मेंबर गाडीमध्ये. आणि आता घराला लॉक लावायचं. साहेब इथं रेडी आहे, साक्षी इथं रेडी आहे. काय लिपस्टिक लावायची होती. जाऊ दे, पिक्चर मध्ये काय दिसणारच नाहीये. चलो हम जा रहे हैं मूवी देखने के लिए. आणि लगेच बाहेर पळालो पटकन. सुरती निघाले कॅमेरा चालू केला आणि बोलता बोला तिकडे बघत बसले. आपण पार्किंगच्या आसपास काय. सो आम्ही पोहोचलो आहोत तिथं थिएटरमध्ये. दरवेळेस जातो मंगलाला पण ह्यावेळेस आलो आहोत पिंपरी चिंचवडमधला तो विशाल सिनेमा हॉल आहे. आम्ही तिकडे आलेलो आहेत. आमचे मेंबर आलेत बघा. हे काय सगळे आहेत ना इथं. आम्ही पण आहोत. सो चला आता आपण जाऊ मूवी बघायला. आपण फर्स्ट टाइम आलोय ना या थिएटरमध्ये. आम्ही दरवेळेस मंगलाला जातो पण ह्यावेळेस पहिल्यांदा. बघूयात कसं आहे थिएटर, कसं सीट कसे आहेत, कम्फर्टेबल आहेत का नाही बघूयात. सगळे शिवण्याला शोधताय आणि शिवण्या बघा, हे बघा. चला चलो. शिवण्या बघ ना टिकली लावून. शिवण्याच काय माहिती. सो आम्ही आलो थिएटरमध्ये. इथं ना बॉटल वगैरे काही अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही ना आमचं जे स्प्राईट घेतलं होतं ते पण ठेवून घेतलं त्यांनी. क्लिनिंग चालू आहे पिक्चरला. अजून थोडासा अवधी आहे. तर आम्ही फर्स्ट टाइम लवकर आलेलो आहोत. चला आता चलो. चष्मे लो, चष्मे घ्या.
इतना अंधेरा क्यों है भाई? डी 5 to 13. नाही होईल थोडे. डी 5 to 13. सो आम्ही बसलो आहोत आमच्या सीटवर. शिव तर आम्ही बसलोय आमच्या सीटवर आणि आता थिएटर बोलतोय. थिएटर कसं नसरायचं का असं डायरेक्ट. सो आता आम्ही बसलो आहोत. चालू तुम्ही बघत पिक्चर सुरू होतोय आणि साय गेले बाहेर. आता कसं वाटतंय ना, आपण असं वाटलं गुफे चाललोय. काय घेतलं तुम्ही? गेले का? इंटरव्ह्यू झालेला आहे. आम्ही आलो बाहेर थोडंसं फ्रेश होण्यासाठी. त्याला थिएटरमध्ये महाग का ठेवला काय? थिएटरचा ट्रेंडच आहे. हा ना. सो आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये पुन्हा. हा मी म्हटलं माझा चष्मा हरवला काय? 3Dचा चष्मा तो महत्त्वाचा आहे, तो ठेवा. तर चला आता पिक्चर चालू होईल. चलो. सो आमचा पिक्चर बघून झालेला आहे. अतिशय सुंदर मस्त पिक्चर होता आणि हिंदीपेक्षा जरा इंग्लिश पिक्चर यांना फार आवडतात. सो आता आम्ही चाललो आहोत. बघूयात गार्डनमध्ये नाही तर कुठंतरी जाऊ. सो हे बघा आमची ही गाडी आणि इथं आम्ही. चला आता कुठं जाणार आहेत आपण? आता कुठे? बर्ड व्हॅली. सो आता आम्ही चाललो आहोत बर्ड व्हॅलीला. तर दाखवते तुम्हाला. मागच्या वेळेस तुम्ही ब्लॉग बघितलाच होता बर्ड व्हॅलीचा. तर आता पुन्हा एकदा बघूयात. चला मग बर्ड व्हॅली. सो आम्ही आलो आहोत आता बर्ड व्हॅलीमध्ये. चला उतरू का? हां आम्ही किती वेळ आलेलो आहे बर्ड व्हॅलीमध्ये. आम्ही खूप वेळ आलेलो आहे. तनूने आली वाटतं. हां हां इकडे इकडे. सो आम्ही आलो आहोत आता बर्ड व्हॅलीमध्ये. शिव लहान होती, श्रेया लहान होती. आम्ही दादा मला प्रत्येक वेळ घेऊन यायचे. छान आहे. आपण आता पूर्ण फिरू मस्तपैकी. चला. सो तुम्ही बर्ड व्हॅली बघितलेलीच आहे. तर आता सगळे आले की आपण जाऊयात आतमध्ये. एंट्री फी वगैरे काहीतरी आहे इकडे. आता इथं एंट्री फी वगैरे ते थोडेसे भरतील आणि त्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊ. हां इथं दादांसाठी गाडी मागं सगळ्यांची सेम असते. आणि इथं आपल्या इथं P0 आहे. तुम्ही घेतलं इथं बसून कारण की अजून हे लोक आले नाही आहेत. ते हे आलेत की मग आपण जाऊयात. जमलं तर बघूयात. बोटिंग वगैरे करायचा असा इरादा आहे. तर करूयात आपण बोटिंग वगैरे. तर चला मग कशी दिसते मला नक्की सांगा. मी फर्स्ट टाइम श्रेयाचंच टॉप आणि श्रेयाची जीन्स वेअर केलेली आहे. छान वाटते पण वेगळा वेगळा काहीतरी लुक चेंज केलं ना तर थोडंसं वेगळंच वाटतं. बरं वाटतं. वेगळंच एक फील येतो. सांगू नाही शकत पण छान वाटतं. बघा आमचं इथंच अजून आपण बर्ड व्हॅलीच्या आतमध्ये पण एंटर केलेले नाही आहे. सो इथं सुरू झालेलं आहे पार्टी. ते बघ ती शिवान्या बघा ते कोको कोलाचं ते पिलेला कोको कोला घेऊन आली थिएटरमधला. आणि दोघं भाऊ गेलेत बाहेर. भाऊंचं कार्ड भाऊंनी कुठं ठेवून दिलं काय माहिती नाही. त्यामुळे ते गेलेले आहेत. काय ते थांब पाडशील तू. काय ग काय झालं हिला? आपण पोहोचलो आहोत आता. आतमध्ये एंटर केला आहे. खायला चुटरपुटर घेतलेला आहे आणि आता आपण जाऊयात. चलो चला 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 चला. वा लहानपणी आलेली की नाही. सो आपण आलो आता बर्ड व्हॅलीमध्ये. आपण बोटिंग करू ना.
ह्यावेळेस आम्ही बोटिंग करणार आहोत. सो चलो आम्ही चाललो आहोत बोटिंग करायला आता. हे कुठे गेल्यात? शिवण्याला घाला हो, शिवण्याला घाला. मला पण द्या एक. आहो शिव इकडे बाळा, पप्पांकडे. शिवला द्या, शिवला. सगळे रेडी होत आहे. काय काय एकाच्यासाठी हे म्हणे बायकांना नका घालू, त्याला डुबलं तर डुबू द्या. काय डेंजर यार. म्हणजे आता भाऊ वैतागले वाटतं बरं का आता. द्या मला घालून द्या. आणि मी एकटीने डुबणार, भाऊला स्नैक खाएंगे और पानी में ठहरेंगे, नहीं बोटिंग करेंगे. चलो बोटिंग करायला. चकना आमचा, आपला चकना. हे कुठे गेले सगळे? चला शिवन्या भाऊ चल. हो मम्मी, हे असं नव्हतं करायला पाहिजे यार, भीती वाटते तशी. काय काय फिश का? त्यांनी रस्ता पण कसा ठेवला यार. शिट, पडायची भीती वाटते. सो चलो बोटिंग करेंगे. बोटिंग काय झालं? तनुचं जॉकेट बघितलं का? आता आम्ही चाललो आहोत सगळेजण बोटिंग करायला. दिसतंय का? आणि मरायचं आहे आपल्याला. मला असं वाटतं एखादं लढायला चाललं, युद्धाला चाललोय आपण. असं आपण बोटिंग करायला जाणार, आपली मत पक्की. आपण सवारी लोक जात आहे. नाशिकला आम्ही बसलो होतो ना आता, ते छान होतं बरं का. सो चला बाबा. सो आम्ही बसलो आहोत सगळेजण. इकडे बघा सगळ्यांनी. दिसतंय ना माझं तोंड कसं दिसतंय. तर आता आम्ही चाललो आहोत. चला एक फोटो क्लिक करते. श्रेया इकडे बघ. थांबा. कावळा बडव्यालीमध्ये आम्हाला बड दाखवत आहे. कावळा आता बघ
आलो पण लेट्स छोटा राऊंड होता ना. आम्ही बॅक वॉटरला गेलो होतो तेव्हा तो मस्त मोठा राऊंड झाला होता. फायनली अशा प्रकारे आमची आता बोटची सवारी संपलेली आहे. नाशिकच्या आठवण आली यार मला. तिथं मस्त असे व्हिडिओ फोटो मस्त वाटलं होतं नाशिकला. आमचे नाही काढत लवकर फोटो, व्हिडिओ नाही काढत, फोटो नाही काढत. सो आत्ता ना एक हे झालं आमच्याबरोबर. घड्याळ मी ना पाण्यामध्ये भिजत होती म्हणून त्यामुळे काय केली काढून यांच्याकडे दिली. हे मला माझ्याकडे नाही दिली, तू तिकडे सीट खाली ठेवली. मी तुमच्याकडेच दिली ती. मी तुमच्याकडे दिली ती. हे म्हणताय आता सगळे मग हे बघितलं. अरे तिने सीट खाली ठेवलं. ए राहू दे. नाही नाही आता मी निघणार. सीट खाली. हा तिथं सीट जाऊ. मोबाईल घ्यायला गेले असेल तेव्हा ठेवला. हे मला म्हणताय घड्याळ माझी तिथं बोटमध्येच राहून गेली ती. मला म्हणताय मी तुझ्याकडनं मी यांच्याकडे दिली पाण्यामध्ये भिजत होती म्हणून. फायनली जाऊ दे सापडली. म्हणजे ट्रिप म्हणून गेलो ना, ट्रिपला निघालो ना, काही ना काही गोष्टी होतातच आमच्याबरोबर. भाऊंचं कार्ड गेलं का? हां भाऊंचं कार्ड हरवलं. बघा असं म्हणलं ना काही ना काही ट्रिपमध्ये होत राहतं. कार्ड पण हरवलं आहे भाऊंचं. सो चला आता बर्ड व्हॅली आपण फिरूयात. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत गार्डनमध्ये. मुली इथं खेळत आहेत आणि आम्ही थोडंसं आता पाय दुखले ना तर त्याच्यामुळे आता थोडंसं बसतो खाली, जरा विश्रांती घेतो. त्यानंतर मग निघतो परत पुन्हा पुढे जेवण करण्यासाठी. तर बघा ना इथं सनसेट होणार आहे. हे बघा सनसेट होणार आहे आता इथे. मला कोणतरी बोलला सगळे पॉझिटिव्ह फक्त स्वतः निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. किती छान वाटतंय बघा ना सनसेट होणार आहे. काय हो अवतार बघ. अवतार तर एकदम मी तर आले आणि केस पण विंचरले नाहीत. बापरे डायरेक्ट हे मला म्हणतं रुपाली चल तुझा व्हिडिओ काढतो. कारण हे ना व्हिडिओ काढणं आजकाल यांनी बंद केले ना, त्यामुळे मी यांना बोलते खूप की व्हिडिओज काढत नाही. काय आम्ही निघालो एक घरी. आता जेवणार आहे. हा अजून हॉटेलला जेवायचं आहे. नंतर आम्ही घरी जाणार. गार्डन आता नाही आहे, एवढा वेळ नाही. आता उद्या पुढच्या नेक्स्ट टाइमला आपण करू प्लॅन. आणि शिवण्याचे पाय दुखतात ते खूप नाचून. कुठंच नाही जाणार आता. डायरेक्ट जेवायला जाऊ आपण. ठीक आहे चालतंय. चलो आता आपण जाऊ जेवण करू आणि त्यानंतर मग घरी. यस चलो. सो चलो आता आपण निघालो आहोत बर्ड व्हॅलीमधून. आता हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. आणि इकडचा जो व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे. येताना काही इथला व्हिडिओ वगैरे काही काढला नाही, पण मस्त छान अशा वेली आहेत. वेलींच्या खालून मस्त असं बघा छान वाटतंय ना इकडं. असं म्हणजे वेली आहेत आणि वेलींच्या खालून असा रस्ता केलेला आहे. छान वाटतंय. पण आम्ही जाताना काही फोटो वगैरे काढलेच नाहीत. तर आता बघू. चला बर्ड अगं बघितलंच आहे नाही. बर्ड व्हॅलीमध्ये बर्डच बघितले नाही तनुनी. काय वैशाली मामीच्या घरी आलो असं शिवण्या म्हणतीये. तर आम्ही आलो आहोत वैशाली हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर वैशाली हॉटेलमध्ये आता जेवण करू आणि त्यानंतर मग फायनली आम्ही घरी जाऊ. तर इथं क्वालिटी खूप छान आहे. तर उंडे भाऊंनी सांगितलं होतं यांचे मित्र, तर त्यांनी सांगितलं होतं की इथं क्वालिटी एक नंबर आहे. फिशसाठी पण खूप छान आहे. तर त्यासाठी आम्ही आलो आहोत इथं वैशालीमध्ये. चला मी तुम्हाला सो हे वैशाली आहे. मी प्रमोशन नाही करते, एक नॉर्मली आपलं एक रिव्ह्यू देते. चला आता आपण जाऊयात. पुढे बसायचं आहे. सो आता आम्ही आलो आहोत सगळेजण जेवण करायसाठी. सगळेजण बसलेले आहेत, बसलेले आहेत. सगळे आपल्या नादात आहे. मी आपलं शूट करून घेते. मला फिरवून येत नाही, मला हे करत नाही. तसं परत एकदा परत 10 तारीख परत एकदा रिपीट मग म्हणजे 7 तारखेनंतर जो शनिवार रविवार येईल ना तो आपण पकडू. आपल्याला माहिती आपण काय करतो काय असं
करताना ना पुढच्या महिन्यापासून का? हा पुढच्या एक दिवस आता हा महिना झाला की हा महिना आमचा नवीन वर्षापासून असं स्पॉट बघायचा की तिथं आपल्याला जाता येईल मग एक कुठलाही स्पॉट आहे इथं असो सिंहगड असो कुठे बी असो. पण आपण जाणार होतो ना भाऊ, तुम्ही म्हणत होते ना काहीतरी पाहुणा करायचं. डॅम मी तुम्हाला म्हटलं होते ते शनिवारी बघा. इथं ये ना मग श्रुतीचं आज बी बुडाले आता. हा का? आज ती टेस्ट गेली श्रुतीचं लय लॉस मग याच्या वेळेस कसं होईल? कॅन्सल केलं अॅनिव्हर्सरी कधी? कॅन्सल केलं. हा का? जाऊ द्या कॅन्सल कुठे पण तिचं लय लॉस होईल. बघा राव. तेच ना. आहे का देखा नाही अंदाज असं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा छान वाटतं. हा थँक्यू सो मच. तर आता ना ऑर्डर दिलेली आहे. जेवण येईल, जेवण करू घरी जाऊ. सो आम्ही मागवलं इथं आपला नाही काढत. काढते ना. सो आम्ही मागवले फिश. स्टार्टरला मागवले फिश आम्ही. यांनी लगेच बदली करून घेतला. आणि माशाचे मुलींना काढले बघा, लॉलीपॉप आणलेले आहेत. घ्या ना इकडं. मंचुरियन पण मुलींना स्टार्ट. अरे देवा, सुरू झालं. इधर मोबाईल द्या आणि पहिले खाण्याकडे चिकन चिल्ली भी था. क्रिस्पी नाही क्रिस्पी चिकन क्रिस्पी सर. एक डालो नाही पनीर चिल्ली. सो फायनली अजून स्टार्टर संपलेला आहे आणि आता आम्ही जेवण मागवलेलं आहे. इथलं वैशाली स्पेशल भाजी आहे, काहीतरी मिक्स आहे, त्याचबरोबर नान मागवलेला आहे. आम्ही आता इथे सगळेजण बसतोय जेवायला. बघा इकडे जायला झोप लागली वाटतं. आणि आम्ही आता इथं जेवण करू. जेवण केल्यानंतर घरी जाणार आहोत. पण मोबाईलची आता चार्जिंग बॅटरी जी आहे ना पूर्ण हात चुका मत करू. आपलं कसं असतं, आपण आधी स्टार्टर मागवतो आणि नंतर मग जेवण हळूहळू स्टेप बाय स्टेप असं मागवतो. मी तुम्हाला दाखवते. सो इथे बघू शकता अशा प्रकारे एक स्वीट आहे आणि एक स्पायसी अशी नॉर्मल आहे. नान आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि इथं आम्ही सगळेजण बसलोय जेवायला. चला मी आता टेस्ट करून सांगते. मी नाही खाणार होता नाना. हां, मला पण एक बसू कारण की हे पण मागवलं आहे ना. सो आता आम्ही टेस्ट करून सांगते. मिक्समध्ये पनीर नाही वाटतं ना. माझं चष्मा कुठे आहे? माझा चष्मा कुठे आला? हे असे आहे का? जेवण झालेलं आहे. मुली बघा जेवण जिरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मी इथं थोडीशी बडीशोप खाते. जेवणाची क्वालिटी एकच नंबर होती आणि आता थकल्यासारखं होतंय. चेहरा पण डाऊन झालेला आहे. आणि आता इतकी म्हणजे आमचं पायगुण एवढं चांगलं की अरे बापरे, आम्ही गेलो तर काहीच नव्हतं आणि अचानक इतकी भीड निर्माण झाली ना, बसायला जागा नव्हती कस्टमरला. बडीशोप पडली. अशा प्रकारे आज आमचा दिवस गेला मस्तपैकी. छान वाटलं आणि अजून आहे. आता भाऊ येतील. भाऊ लगे इकडं. अशा प्रकारे काय भाऊ, अशा प्रकारे आजचा दिवस गेला. आता 17 तारखेला सांगा नियोजन. 17 को 17 को बहुत बड़ा खतरा है. 17 को खतरा यानी कि खतरा 17 खतरा आहे. अभी 17 तारीख म्हणजेच की संत भवन सीमाताईंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्या दिवशी पण काहीतरी होईल, माहिती नाही. वाघा परिवाराचं काही ना काही चालूच असतं.
तर अशा प्रकारे आता आम्ही जेवण केलेले आहे मस्तपैकी. आता घरी चाललोय. तर तुम्ही बघत राहा. मी अजून एंड नाही करते ब्लॉगचा, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. चला. मस्त जेवण होतं ना, छान होतं. आम्हाला वर्कशॉप आहे. उंडे भाऊंनी सजेशन दिलं होतं आणि थँक्यू उंडे भाऊ, तुम्ही मस्त छान आम्हाला सजेशन दिलं. जेवणाची क्वालिटी खरंच एक नंबर होती. त्यांनी बिर्याणी पण सांगितली होती की बिर्याणी ट्राय करा म्हणून. बिर्याणी छान होती. हां, बिर्याणी पण खरंच खूप छान होती. त्यांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो आज जेवायला. खरंच पण मस्त झालं, इतकं झालं सांगितलं मस्त वाटलं. आता आम्ही घरी जातो. श्रुतेला भारी बोलली. श्रुते तू काय म्हणली? दोघं घाला. चलो चला घरी. रात्रीचे वाजलेले आहेत 9च वाजलेले आहेत. जास्त टाइम नाही झालेला आहे. आता आम्ही चाललोय घरी.